माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा इथे परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे। धनगर बांधवांनी सावलीसाठी रस्त्यावर मंडप बांधलेला आहे, तर दुसरीकडे मात्र मराठा समाजाचा रस्त्यावर बसून आंदोलन करायला मंडप बांधायला विरोध आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसह धनगर समाज आणि मराठा समाजाच्या बांधवांकडून एकमेकांकडे पाहून घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळते। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूयात। सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खिलोबामध्ये धनगर समाज आणि मराठा समाजाचं जे काही आंदोलन सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धनगर समाजाच्या देवस्थानमधून सन्मानपूर्वक दुसऱ्या ठिकाणी बसवावा अशी मागणी धनगर समाजाची आहे। आणि धनगर समाजाचे असतील या ठिकाणी बसलेत रात्रीपासून आणि आपल्यासोबत लक्ष्मण काय मागण्या नाही सर? काल रात्रीपासून तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात, प्रशासनानं काय तुम्हाला सांगितलेलं आणि काय आता तुमची भूमिका असणार? आमची मागणी एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शेकडो वर्षापासून आमचं खिलोबाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावरनं सन्मानानं हटवावा आणि दुसऱ्या बाजूला लावावा। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावल्यानं पुतळ्याचं पण पावित्र्य जातंय आणि परत धनगर समाजाची इथं लाखोंची जत्रा भरते। या जत्रेमध्ये इथं पालखी ज्या ठिकाणी थांबते त्याच ठिकाणी पुतळा आणून बसवलेला आहे। आमचा शिवाजी महाराजांना विरोध आहे का? आमच्या बोऱ्या बाबड्या धनगर बांधवांनी किंवा आमच्या वीर बंधूंनी कधी अडचण केली का? गाव धनगर समाजाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुतळा आणून बसवण्याची काय मानसिकता आहे? बेकायदा रात्री अपरात्री काही समाजकंटकांनी हा पुतळा बसवलाय। महाराजांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही, पण आमच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर का बसवलाय पुतळा? आमदार पाटील यांची भूमिका एकतर्फी वाटते कुठतरी या सगळ्या आमदार पाटलांचंच षडयंत्र आहे। अभिजित पाटलांनी त्यांची एक पदाधिकारी महिला आमच्यात रात्री पाठवण्याचा प्रयत्न केला। चिखला प्रकरणाची मोडस ऑपरेंडिटी होती ती, पण आमची सगळी भक्त मंडळी या इथली वीर मंडळी आहेत। अरे देवाच्या प्रांगणामध्ये काय पाप करताय? अभिजित पाटील तुमचे पदाधिकारी इकडे सोडताय, तुम्ही मंदिरात जाऊन बसताय। करण्याचा प्रयत्न झाला, रात्री मोजणी करण्याचा प्रयत्न झाला। अभिजित पाटलाला माझं सांगणं आहे, हे रेकॉर्ड इंग्रज जमीन मोजणी ही अलीकडे आली। हजारो वर्षापासून इथं देवस्थान आहे, द्वापार युगातलं हे देवस्थान आहे। आमच्या देवताची जागा मोजायचा तुला अधिकार दिला कुणी? इथल्या कुठल्याही आणि रात्री अपरात्री तुझ्या बापाच्या घरचं आहे का हे? अजिबात चालणार नाही। असणार आहे ठाम आमची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं स्थलांतरित करण्यात यावा ही आमची भूमिका आहे। महाराज काय कागदपत्र तुम्ही आता दाखवली? हे देवस्थानचे उतारे आहेत, दोन हे जागायचे ह्या देवस्थानचे उतारे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचा कसलाही विरोध नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा श्री खिलोबा देवस्थानच्या प्रवेशद्वारामध्ये बसवलेला। उतार्यामध्ये काय उल्लेख आहे? उतार्यामध्ये मालकी हक्काची खिलोबा देवस्थानची जागा आहे। श्री खिलोबा देवस्थानची समस्त वीर म्हणून ही श्री खिलोबा देवस्थानची जागा आहे, की दोन उतारे आहेत ह्या जागेचे आणि ह्या पुतळ्याचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्याचं सन्मानानं स्थलांतर व्हावं ही आमची मागणी आहे। आताच आपण प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याशी बोललो, ते म्हणतात की जोपर्यंत पुतळा सन्मानानं हटवला जात नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन सुरू राहील। तसंच जे फरांडे बाबा आहेत त्यांनी सुद्धा ही कागदपत्र दाखवली आणि त्या कागदपत्रांमध्ये ते सांगतात की धनगर समाजाचे जे वीर मंडळ आहेत त्यांच्या नावे ही जागा आहे, त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय आज दिवसभरामध्ये घेते याकडे आता लक्ष असणार आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, G24 अंजनगाव खिलोबा, माढा।